नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये। आपण पाहत आहोत प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी या कथेचा 36वा भाग। युवी त्याला असं सहजासहजी हा देश सोडून कसं जाऊ देणार होता? खूप काही हिशोब बाकी होते, खूप काही प्रश्न विचारायचे बाकी होते। त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारायचा होता आणि त्याच्या क्रूर कृत्याची शिक्षा त्याला द्यायची होती। युवीने रघुला इशारा केला आणि रघुने त्याच्या डोळ्यावर असणारी पट्टी काढून टाकली। एक स्पॉटलाईट त्याच्यावर पडला आणि बाकी सगळीकडे अंधार पसरला। त्यामुळे तो डोळे किलकिले करून युवराजकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता। हो युवराज, युवराज जहागीरदार, ज्याच्या बहिणीला तू आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केलास, तोच युवराज। ज्याच्या प्रेमाला तू त्याच्यापासून दूर करण्याचा सतत प्रयत्न केलास, तो युवराज। खूप हलक्यात घेतलं तू मला। तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मला समजणारही नाही? हाऊ डे यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बच्च्याला हार्ट करण्याची, जिला मी तळ हाताच्या फोडासारखं जपत आलोय, तिला तू जिवे मारण्याचा कट रचला? हाऊ डे यू। युवराजचे डोळे आग ओकत होते आणि शब्द अंगार। ते पाहून वीर बराच घाबरला, पण तसं दाखवत नव्हता। मला हे सगळं करायला तू भाग पाडलं। बिझनेसमध्ये तुला तुझ्यापेक्षा मोठं व्हायचं होतं आणि त्यासाठी तुझ्या लाडक्या बहिणीने मला खूप मदत केली। मला शरीर सुख देत आनंद घेत होतीच, त्यासोबत तुझ्या आणि तुझ्या कंपनीचे बिझनेस सिक्रेट पण मला देत होती। वीर हसत म्हणाला। त्यावर रघुने एक जोरदार पंच त्याला मारला। नॉट फेअर रघु, त्याला बोलू तर दे, युवी म्हणाला। माझे हात बांधून काय मारतोस? भूत, तुझ्यात हिंमत असेल तर हात खोल, वीर रागाने शिव्या म्हणत देत म्हणाला। तुझ्या तर? रघु पुन्हा त्याला काहीतरी शिवी देत होता। एक मिनिट रघु, युवीने त्याला थांबवलं। तुझी हीच इच्छा मी पूर्ण करणार आहे, पण त्याआधी तू बोलून घे, कारण एकदा का मी मारायला सुरुवात केली की तुला बोलायला हे तोंड शाबूत राहणार नाही, युवी मान मोडत म्हणाला। नाव स्पीक, वेळ नाहीये माझ्याकडे। माझी स्पर्श बेडरूममध्ये माझी वाट पाहत आहे। यु नो, तिला अजिबात करमत नाही माझ्याशिवाय, युवी मुद्दाम वीरच्या कानात म्हणाला आणि स्पर्शचं नाव ऐकताच वीरला खूप राग आला। पण जशी गीता माझी वाट पाहायची तशी अजिबात पाहत नसणार। वीर त्याच्या बोलण्यावर कुत्सित हसत होता। कित्येक वेळा तिने मला स्वतःहून बोलावलं होतं। माझ्यासोबत तीही खूप एन्जॉय करायची। सगळं व्यवस्थित सुरू होतं आमच्यामध्ये, पण मध्येच तिला काय हुक्की आली आणि लग्नाचं खूळ डोक्यात घालून बसली। वीर, मी प्रेग्नेंट आहे, भाईला कळलं तर आपण लग्न करूया वीर, असं म्हणून वीर तिची ॲक्टिंग करत जोरजोरात हसायला लागला। युवराजला त्याचा खूप राग येत होता, पण तरीही तो शांत होता। तिला लाडीगोडी लावून खोटं लग्न करून तिचं ऑपरेशन करून घेतलं मी। माझं नाव पुढे येऊ नये म्हणून मॅरेज सर्टिफिकेटवर खोट्या नावाने सह्यासुद्धा केल्या मी। काही दिवस शांत राहिली ती, पण एक दिवस तिने स्पर्श बरोबर मला पाहिलं होतं। स्पर्श समोर माझं हे रूप आणायचं म्हणत होती। मी स्पर्शला आणि गीताला दोघांनाही खुश ठेवलं असतं, पण माय बॅड लक, गीताला माझ्या लग्नाबद्दल समजलं। जाब विचारत होती ती मला, आलीही होती मला भांडायला, तुझ्या नावाने धमकीसुद्धा देत होती मला। त्यानंतर अशी डोक्यात गेली की नाही म्हणून सांगू बस, आणि त्याच वेळी तिचा मी ॲक्सिडेंट घडवून आणला। जागीच मरेल आणि माझा पिच्छा सोडेल असं वाटत होतं, पण नाही, एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा त्यातून वाचली ती। तिथेच मेली असती तर आज मला हा देश सोडून जावं लागलं नसतं। वीर रागाच्या भरात सगळं ओकत होता आणि त्याच वेळी काडकन त्याच्या कानाखाली वाजली। त्याच्या कानात किर्र असा आवाज घुमला। वीरने मानेला झाडत समोर बघितलं आणि समोर गीता उभी होती। सगळ्या लाईट्स एकदम ऑन झाल्या। किती नीच माणूस आहेस तू वीर, तुझ्यासाठी मी सगळ्यांच्या विरोधात गेले। तुझ्यामुळं, तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी माझ्या बाळाचा बळी दिला आणि तू माझ्यावर, माझ्याच जीवावर उठलास। काय कमी होती माझ्यात सांग ना, काय कमी होती, काय कमी होती माझ्या प्रेमात, गीता ओरडून रडत म्हणाली। तिचा त्रागा बघून युवीच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या। भाई, याने माझ्यासोबत जे केलं ना तेच मला याच्यासोबत करायचं आहे, गीता युवराजकडे बघून रोखून बघत म्हणाली। युवराज लगेच जागेवरून उठून उभा राहिला। गीता, तू शांत हो अगोदर, युवी तिला समजावत थोडंसं बाजूला करत होता। नो भाई, याने माझं, याचं स्वतःचं बाळ माझ्या हातातून मारलं। आता याला पुन्हा कधीच बाळ होणार नाही। हा माझा प्रेमाचा एक उपभोग वस्तू म्हणून वापर करत होता ना, आता हा त्याच प्रेमासाठी तडपेल, पण त्यासाठी कोणत्याच मुलीच्या जवळ जाऊ शकणार नाही। अशी गत करायची आहे मला याची।
गीता डोळ्यात पाणी नव्हतं आता तिच्या, होता तो फक्त संताप आणि बदला घेण्याचा जुनून. तिला त्याला त्याच पद्धतीने शिक्षा द्यायची होती ज्या पद्धतीने वीर तिच्याशी वागला होता. नो नो गीता, तू माझ्यासोबत असं करू नाही शकत, वीर गीताला म्हणाला. तिचं बोलणं ऐकून खूपच घाबरला होता तो आणि आपल्यासोबत आता नक्कीच काहीतरी वाईट घडणार हे समजलं होतं त्याला. रघु, युवी जोरात ओरडला. युवी, नो, त्यापेक्षा तू मला पोलिसांच्या हवाली कर. मी माझे सगळे गुन्हे मान्य करतो. मी पोलिसांना सगळं खरं सांगायला तयार आहे. पण प्लीज, गीता म्हणते ती शिक्षा मला अजिबात नको देऊ. प्लीज प्लीज युवराज, वीर गयावया करत म्हणाला. रघुने त्याचे हात सोडले. युवराज प्लीज ऐक माझं, असं म्हणत वीरने त्याच्यावर वार केला आणि युवीने हात समोर करून तो अडवला. रघुने लगेच वीरला पाठीमागून पकडलं. गीता, तू गाडीत जाऊन बस हा बच्चा, मी आलोच, युवी हाताची बोटे मोडत म्हणाला. गीता लगेच वीरवर एक जळजळीत कटाक्ष टाकून तिथून बाहेर निघून गेली. रघु, आता सोड त्याला, युवी गीता जाताच वीरकडे रोखून बघत म्हणाला. मग युवी आणि वीरमध्ये खूप हाणामारी झाली. वीर शेवटी थकला आणि युवराजने त्याच्या गार्ड्सला त्याला घेऊन जायला सांगितलं. रघु वीरला एका दुसऱ्या बंगल्यावर घेऊन गेला जिथे काही डॉक्टर्स अगोदरच होते. त्यांनी युवीने सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर काही ऑपरेशन्स केले, ज्यामुळे ना तो कधीच बाप होऊ शकत होता ना कोणत्या मुलीजवळ जाऊन शरीर सुख घेऊ शकला असता. तो जिवंत तर राहणार होता, पण कुणाच्या काहीच कामाचा राहणार नव्हता. काही दिवस त्याला त्या ठिकाणी ठेवून सोडण्यात येणार होतं. तो कुणाला याबद्दल काही सांगू नये म्हणून त्याला एक विशिष्ट प्रकारचं मेडिसिन दिलं गेलं होतं, ज्यामुळे त्याच्यासोबत झालेला प्रकार त्याच्या स्मरणशक्तीतून डिलीट झाला होता. त्याचबरोबर त्याने गेलेल्या गुन्ह्याची कबुली युवीने शूट करून घेतली होती. त्यामुळेच रूममध्ये सगळीकडे अंधार केला होता आणि एकच स्पॉटलाईट त्याच्यावर होती. रागाच्या भरात वीरने सगळं कबूल केलं होतं. युवी गीताला घेऊन परत मॅन्शनमध्ये परतला. पूर्ण रस्त्यात गीता अगदी शांत होती. मॅन्शनमध्ये आल्यावर त्याने तिला तिच्या रूममध्ये आणलं आणि तिला बेडवर झोपून डोक्यावर हात फिरवला. मी आता ठीक आहे भाई, डोंट वरी, वहिनी उठेल, जा लवकर, गीता त्याला म्हणाली. मग त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि गुड नाईट म्हणून निघून गेला. तो जाताच गीताने उठून दार बंद केलं आणि तोंडावर हात ठेवून रडत होती. हे अश्रू वीरसाठी नव्हते, तिच्या बाळासाठी होते. तिने पोटावर हात ठेवला आणि हुंदके देत होती. ज्याच्यासाठी तिने मातृत्व त्यागलं त्याला तिची जराही किंमत नव्हती आणि अशा चुकीच्या माणसावर तिने प्रेम केलं त्याची शिक्षा तिला मिळाली होती. मग थोड्या वेळाने तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि उठून चेंज करून शांत झोपली. युवराज हळूच त्याच्या रूममध्ये आला. स्पर्श बेडवर न झोपता काउचवर झोपली होती. तिला पाहून युवी गालात हसला. डिनर नंतर काही काम आहे म्हणून युवी आणि रघु बाहेर गेले होते. स्पर्श मुद्दाम त्याच्यावर अजून रागावली आहे हे सांगण्यासाठी ती काउचवर झोपली होती. युवीने हळूच त्याचे कपडे घेतले आणि फ्रेश होऊन चेंज करून आला. त्याने स्पर्शला अलगद उचलून घेतलं आणि बेडवर झोपवलं. मग तोही तिच्या बाजूला पहुडला. अंगावर ब्लँकेट ओढून घेत त्याने तिला कुशीत घेतलं आणि तिच्या केसांवर ओठ टेकवले. आता माझा सगळा वेळ तुझा असेल, युवी तिच्याकडे बघत मनात म्हणाला आणि डोळे मिटून घेतले. इतक्या दिवसात आज युवी खऱ्या अर्थाने शांत झोपला होता. आज त्याची बहीण सही सलामत त्याच्या जवळ होती आणि त्याचं प्रेम त्याच्या मिठीत. हा आता तिचा थोडा रुसवा काढायचा बाकी होता आणि त्याची सगळी तयारी युवीने केली होती. सकाळी नेहमीप्रमाणे स्पर्श जागी झाली आणि ॲज युजल ती युवीच्या मिठीत होती. त्याच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ तिचा चेहरा होता. त्याला जाग नव्हती. आज जवळपास 15 दिवसानंतर स्पर्श युवीला बिलगून झोपला होता. गोड हसू पसरलं तिच्या चेहऱ्यावर. त्याला किस करावंसं वाटलं, पण लगेच आपण त्याच्यावर रागावलोय हे लक्षात येताच कपाळावर आठ्या पसरल्या तिच्या. मी तर काउचवर झोपले होते ना, मग बेडवर कशी आले? स्पर्श हळूच ओठात पुटपुटली. कशी म्हणजे काय? यांनीच उचलून इथे आणलं असणार. पण मी तर खूप वेळ जागी होते, तेव्हा तर युवी रूममध्ये आले नव्हते. मग युवी घरी कधी आले? मनात विचार करत ती युवीकडे बघत होती. गुड मॉर्निंग स्वीट हार्ट, युवी तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. तुम्ही जागे आहात? स्पर्श त्याचा आवाज ऐकून दचकून म्हणाली. माझे डोळे बंद आहेत, म्हणजे मी अजून झोपेतच आहे, युवी म्हणाला आणि तिने लगेच बारीक डोळे करून त्याच्याकडे बघितलं. सोडा मला, स्पर्श लटक्या रागाने म्हणाली. युवी म्हणाला. त्याने अजून तिला घट्ट पकडलं. तिचं हृदय धडधड करत होतं. छाती पूर्णपणे त्याच्या छातीला भिडली होती. त्याने हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवण्यासाठी तिच्या अजून जवळ आला आणि तिने लगेच त्याला जोरात धक्का देत लोटून दिलं. बिचारा युवी बेसावध होता. बेडच्या खाली पडला. आह, युवी
कोपर डोकं चोळत तसाच खाली बसला. स्पर्श त्याची ही अवस्था बघून तोंडावर हात ठेवून हसत होती. स्वतःच्या नवऱ्याबरोबर कोणी असं करतं का? युवी तिच्याकडे लटक्या रागाने पाहत रोखून बघत होता. मग बायको बरोबर कोणी असं करतं का? स्पर्श कमरेवर हात ठेवून त्याला रोखून बघत म्हणाली. मी काय केलं? युवी डोकं चोळत म्हणाला. तुम्ही मला उचलून बेडवर ठेवलं, जबरदस्तीने जवळ घेतलं आणि आता किस. स्पर्श बोलता बोलता मध्येच थांबली. युवराज गालात हसला. मग आता बायकोला जवळ नाही घेणार तर मग अजून कुणाला घेऊ? युवी उठून तिच्या बाजूला तिला चिटकून बसत म्हणाला. स्पर्शने त्यावर नाक मुरडलं. ए बायको, युवी तिचे हात हातात घेत एकदम लाडाने म्हणाला आणि तिने त्यावर बारीक डोळे करून त्याच्याकडे बघितलं. सोड ना हा राग, युवी क्यूट फेस करून म्हणाला आणि तिने नाहीमध्ये मान डोलावली. प्लीज, युवी ओठ बाहेर काढून क्यूटपणे म्हणाला. तिने परत नाहीमध्ये मान डोलावली. असं काय करतेस? प्लीज सोड ना हा राग, मी तुला शॉपिंगला घेऊन जाईन, युवी म्हणाला आणि तिने परत त्यावर नाक मुरडलं. ओके, रात्री डिनरला पण घेऊन जाईन, युवी म्हणाला. स्पर्शने पुन्हा नकार दर्शवला. मग तूच सांग, तुझा राग जाण्यासाठी मी काय करू? युवी म्हणाला. आय डोंट नो. स्पर्श खांदे उडवून म्हणाली. अरे असं कसं? घरात सगळ्यांशी बोलतेस, फक्त माझ्याशी हा बोला केला आहेस. माझ्यावर हा अत्याचार आहे, युवी पुन्हा एकदम क्यूट फेसमध्ये म्हणाला आणि तिने त्यावर त्याच्याकडे बारीक डोळे करून बघितलं. सुनबाई. तेवढ्यात आत्याचा दारापाठीमागून आवाज आला. आले. स्पर्श जायला निघाली आणि त्याने तिला हाताला पकडून बेडवर पाडलं. तिने भीतीने डोळे मोठे केले. युवराज. स्पर्श म्हणाली. बोल ना, युवी तिच्यावर येत म्हणाला. बाजूला व्हा, आत्या बोलवते, स्पर्श म्हणाली. मग बोलू देत की, हा राग सोड, मग जाऊ देईन मी तुला, युवी म्हणाला. अजिबात नाही सोडणार, स्पर्श म्हणाला. मग मी पण अजिबात तुला सोडणार नाही, राहा अशीच माझ्या मिठीत, युवी अजून तिच्यावर झुकला. युवराज. स्पर्श आता अस्वस्थ होत होती. मग त्याने हळूच तिचे ओठ ओठात घेतले आणि एक डीप किस करून तिच्यावरून बाजूला झाला. यू असं म्हणत तिने त्याला उशीने उठून मारायला सुरुवात केली आणि तो निर्लज्जासारखा हसत होता. निर्लज्ज कुठले? स्पर्श वैतागत बेडवरून उठली आणि बाथरूममध्ये जातच होती की त्याने लगेच तिच्या पाठीमागे जात तिला वर उचललं आणि अक्षरशः उचलून बेडवर फेकलं. खट्टाळ हसला तो आणि लगेच तिला काही समजण्याच्या आत बाथरूममध्ये घुसला. आऊच, युवराज, स्पर्श रागाने म्हणाली, पण तो गाणं म्हणत शावर खाली उभा होता. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, हो ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए या ना आए, गाना चाहिए, गाना आए या ना आए, गाना चाहिए. युवराज बाहेर या, मला वेळ होतोय. स्पर्श बाहेरून दार वाजवत त्याला बोलवत होती. तो मुद्दाम जास्त वेळ घेत होता. शेवटी ती वैतागून बेडवर जाऊन बसली. जवळपास 1 तासानंतर युवी बाथरूममधून बाहेर आला. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती रागाने त्याच्याकडे बघत होती. तो तिला डोळा मारून परत गाणं म्हणायला लागला. नखरेवाली आ नखरेवाली, देखने में देख लो है कैसी भोली भाली, आ अजनबी ये छोरियां दिल पे डाले डोरियां, मन की काली आ. स्पर्श उठून उभी राहिली आणि त्याला त्याच्याकडे रोखून बघत तिचे कपडे घेत होती. युवीने टेबलवरून तिचा फोटो फ्रेम उचलला आणि त्यावर किस केलं. वो तो कोई और थी जो आँखों से समा गई दिल में, वो तो कोई और थी जो आँखों से समा गई दिल में. स्पर्शने रागात फोटो फ्रेम त्याच्या हातून ओढून घेतली आणि पुन्हा ड्रॉवरमध्ये टाकली. मग केसांना झटका देत ती बाथरूममध्ये निघून गेली. डिडिलिओ डिडिलिए डिडिलिओ. युवी तिच्या कृतीवर मुद्दाम तिला चिडवत होता. स्पर्श बाथरूममध्ये जाऊन तिने शॉवर ऑन केला आणि चेहऱ्यावर हात ठेवून खूप गोड लाजली. युवराजचं हे असं तिला म्हणवणं, तिला चिडवणं खूप आवडत होतं. खूप खुश होती ती त्याचा हा प्रेमाचा अंदाज बघून. स्पर्श आणि युवी एकत्रच खाली आले. खाली हॉलमध्ये गुरुजी पण आले होते.
घरावरचं इतकं मोठं दुःख संकट दूर झालं म्हणून आत्याने सत्यनारायण पूजा करायचं ठरवलं होतं. अरे युवी, सुनबाई या. प्रताप त्या दोघांना बघून हसून म्हणाले. दोघेही त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. आत्याने स्पर्शला गुरुजींच्या पाया पड असं खुणावलं आणि स्पर्शने लगेच त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. सौभाग्यवती भव, सदा सुखी राहा. गुरुजींनी आशीर्वाद दिला आणि मग युवीनंही त्यांचा आशीर्वाद घेतला. आयुष्यमान भव. गुरुजी युवराजच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले. गुरुजी उद्या नक्की ना मग? आजी म्हणाली. हो, मी उद्या वेळेत येईल. तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. गुरुजी आजीला म्हणाले. हो, आम्ही सगळं तयार ठेवतो, आत्या म्हणाली. आणि मग थोडंफार बोलून गुरुजी तिथून निघून गेले. कसली तयारी आत्या? स्पर्शने विचारलं. सत्यनारायण पूजा करावी म्हणलं, आत्या म्हणाली. आपल्या घरातील दुःखाचं सावट दूर झालं त्यासाठी देवाचे आभार मानायला हवेत ना? आजीही म्हणाली. हो, छान झालं. स्पर्श म्हणाली. बाळा, तू लवकर का आली नाहीस ग? गुरुजी तुझ्यासाठी विचारत होते, तुमच्या कुंडल्या बघणार होते, आत्या म्हणाली. आणि स्पर्शने युवीकडे थोडंसं रागात बघितलं. मी तर किती म्हणलं स्पर्श उठ, आत्या आवाज देते. उठायलाच तयार नव्हती बरं ही आत्या, युवी मुद्दाम म्हणाला. आणि ते ऐकून स्पर्शने डोळेच मोठे केले. आजी, आत्या सांगत होतो तुम्हाला, सुनेचा इतका लाड करू नका, डोक्यावर बसेल. घ्या आता. युवी सोफ्यावर बसत म्हणाला. आणि स्पर्शने लगेच ओढ बाहेर काढून सगळ्यांकडे बघितलं. आजी, स्पर्श हे खोटं बोलत आहेत या सुरात म्हणाली. तू गप्पा बस, माहित आहे आम्हाला, नक्की तूच काहीतरी केलं असशील म्हणून तिला यायला वेळ झाला हो ना सुनबाई? आजी युवराजला रागवत म्हणाली. आणि तिने हो मध्ये मान डोलावली. आमची सुनबाई खूप गुणाची आहे हा, तिचे कितीही लाड केले तरी ती कधीच बिघडणार नाही, माहीत आहे आम्हाला, आत्याही म्हणाली. मग मी काय खोटं बोलतोय का? युवी त्यांच्या बोलण्यावर भुवयात आणून म्हणाला. हो. स्पर्श लगेच म्हणाली. काय सुरू आहे? निशा गीताला घेऊन खाली येत म्हणाली. स्पर्श सुद्धा पटकन त्यांच्या जवळ गेली आणि गीताला आधार दिला. गुड मॉर्निंग. गीता तिला हसून म्हणाली. गुड मॉर्निंग, कम. स्पर्श म्हणाली. सगळे बसून छान बोलत होते. बरं, उद्या आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. युवी, उद्या तू आणि रघु घरीच थांबणार आहात, आजी म्हणाली. हो आजी, युवी म्हणाला. माय गॉड, ती पूजा अँड ऑल, मला खूप बोर होतं, गीता म्हणाली. बाळा तुझ्यासाठीच ठेवली आहे ना, आत्या म्हणाली. काही हरकत नाही, तू आरतीच्या वेळी खाली ये. तरीही चालेल, आजी म्हणाली. ओके, गीताने त्यावर हुंकार भरला. मग सगळ्यांनी मिळून छान नाश्ता केला आणि युवी रघु बाय करून ऑफिसला निघून गेले. मग केलं का वहिनी साहेबांनी माफ? रघु युवीला म्हणाला. नाही ना, खूप हट्टी आहे, युवराज म्हणाला. मग तुम्ही काय कमी आहात होय? रघु हसत होता. काहीतरी आयडिया सांग यार रघु, युवी म्हणाला. त्यांच्या मनासारखं करा बस, रघु म्हणाला. मनासारखं करायला ती बोलायला तर हवी ना. जवळ घेतलं तरी दूर लोटते. शॉपिंगसाठी जाऊ म्हणलं तरी नाही, डिनरला जाऊ म्हणलं तरी नाही, युवी नाराज होत म्हणाला. मग एक काम करा, संध्याकाळी घरी जाताना तुम्ही त्यांच्या आवडीचं काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जा, रघु म्हणाला. गुड आयडिया, पण काय नेऊ? युवी म्हणाला. आता हेही मीच सांगू का भैया साहेब तुम्हाला? डोळे गोल फिरवले त्याने. मे आय कम इन सर? पीटर आत येत म्हणाला. कम पीटर, युवी म्हणाला. गुड मॉर्निंग पीटर. दोघांकडे पाहिलं आणि म्हणाला. बॅड मॉर्निंग. युवराजने त्याला पाहून लगेच डोळे खाली केले. व्हाय? पीटर गोंधळून म्हणाला. वहिनी साहेब अजून बोलत नाहीयेत ना, रघु त्यावर हसत म्हणाला. आणि पीटर सुद्धा हसायला लागला. युवी बारीक डोळे करून त्या दोघांकडे बघत होता. आय एम सॉरी बॉस. पीटरने त्याची ती नजर बघून भीतीने आवंडा गेला. सॉरी नको, काही आयडिया असेल तर सांग, रघु म्हणाला. मॅडमला बाहेर घेऊन जा ना, पीटर म्हणाला. उद्या घरी पूजा आहे, युवी म्हणाला. मग काही गिफ्ट्स द्या, पीटर म्हणाला. तेच तर, काय देऊ, युवी म्हणाला. काहीही द्या, त्यांना जे आवडतं ते. तसं तर गर्ल्सला कपडे आणि ज्वेलरी हे सगळं खूप जास्त आवडतं. कालच माझं या महिन्याचं सगळं सेव्हिंग मारियाने शॉपिंगमध्ये खतम केलं आहे, पीटर उसासा सोडत म्हणाला. अरे हां, तुझं पुढच्या महिन्यात लग्न आहे ना, युवी म्हणाला. येस बॉस, त्याचीच शॉपिंग सुरू आहे, पीटर केसातून हात फिरवत म्हणाला. गुड, शॉपिंगचं बिल मी देईन, मारियाला काय हवं ते घेऊन दे, युवी हसत म्हणाला. थँक्यू बॉस. त्यावर पीटर खूप खुश झाला. मारिया मला गीतासारखी आहे, शिवाय ती गीताची पीए म्हणून मला ऑफिसमध्ये सुद्धा हवी आहे बरं का, युवी म्हणाला. नक्कीच बॉस, तसंही तिला आपल्यासोबत काम करायची खूप भारी हौस आहे, पीटर हसत होता. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा, बाकी काही नाही, रघु पीटरला चिडवत म्हणाला. असं काही नाहीये. त्यावर पीटर नाक मुरडत होता. बरं, आता माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ना, युवी म्हणाला. बॉस, त्या दिवशी मॅडमला एक डायमंड सेट आवडला होता, रिमेंबर?
आणि कार्ड लिमिट संपल्याने तुम्ही तो घेतला नव्हता? पीटर म्हणाला. हो, पण दुसऱ्या दिवशी तो सेट कोणीतरी घेऊन गेलं होतं. युवी म्हणाला. शॉपमधून फोन आला होता. तसाच सेट तयार होऊन पुन्हा आला आहे. अवेलेबल असेल तर विचारून बघा, पीटर म्हणाला. हे वाव, गुड आयडिया, युवी म्हणाला. मग युवीने लगेच ज्वेलरी शॉपमध्ये फोन करून चौकशी केली. तो सेट खूप कॉस्टली असल्याने अद्याप कुणी घेतला नव्हता. युवीने फोटो बघून लगेच तो बुक करून टाकला. झाला प्रॉब्लेम सॉल्व, युवी म्हणाला. आता एक काम करा, संध्याकाळी जाताना बुके आणि चॉकलेट घ्यायचं लक्ष कर, युवी पुन्हा रघुला म्हणाला. समजलं, रघु हसत म्हणाला. मग तिघेही बोलत कामाला लागले. संध्याकाळी डिनर नंतर स्पर्श आवरून रूममध्ये आली. तिला बेडवर सुंदर फुलांचा बुके ठेवलेला दिसला. त्यासोबत एक चॉकलेट बॉक्स पण होता. ते बघून स्पर्श गालात हसली. तिने बुके हातात घेत त्या फुलांचा सुगंध घेतला आणि मग बुके ठेवून चॉकलेटचा बॉक्स उघडत ड्रेसिंग टेबल जवळ आली. त्यात तिचे आवडते चॉकलेट्स होते. ते पाहून खूप खुश झाली ती. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही, युवी पाठीमागून तिला मिठीत घेत म्हणाला. ती एकदम दचकली. त्याने तिच्या मानेवर चेहरा घुसळत तिचा सुगंध नाकात भरून घेतला. स्पर्शने शहारून डोळे मिटले. त्याने तिच्या खांद्यावर चेहरा ठेवला आणि समोर आरशात पाहून हळूच तिच्या कानात पुन्हा म्हणाला. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही, 2 दिन के लिए कोई इकरार कर ले, झूठा ही सही, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही. स्पर्शने डोळे मिटून उभी होती. युवीने तिच्या गळ्यात तो डायमंड सेट हळूच घातला आणि तिने डोळे उघडून आरशात बघितलं. आय लव्ह यू, युवराजने तिच्या कानाची पाळी हलकीच ओठात घेतली आणि तिने लगेच अंग चोरून घेतलं. टू बी कंटिन्यूड.